नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, बृहस्पती या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? बृहस्पती या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे बुद्धिमान. लक्षात ठेवा, बृहस्पती म्हणजेच काय? बुद्धिमान. पुढील प्रश्न पहा, मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे रोनाल्ड रॉस. रोनाल्ड रॉस. पुढील प्रश्न पहा, लोकसभेचे अध्यक्ष डॅश डॅश हे निवडतात. पर्याय पहा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभेचे सदस्य आणि पंतप्रधान. लोकसभेचे अध्यक्ष डॅश डॅश हे निवडतात. कोण निवडतात? तर लोकसभेचे सदस्य. लक्षात घ्या, लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य निवडतात. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार डॅश डॅश भागात दिले आहेत. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहे? तर भाग 3. प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये दिलेले आहेत. पिवळ्या क्रांतीचा प्रमुख उद्देश कोणता होता? पिवळी क्रांती, जी काही पिवळी क्रांती आहे, तिचा प्रमुख उद्देश कोणता होता? योग्य उत्तर आहे तेलबियांचे उत्पादन वाढवणे. तेलबियांचे उत्पादन वाढवणे. पुढे पहा, हिरा व ग्रॅफाइट हे डॅश डॅश या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात. पर्याय पहा, विचार करा. हिरा व ग्रॅफाइट हे डॅश डॅश या एकाच मूलद्रव्यांपासून बनलेले असतात. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, कार्बन. पुढे पहा, चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा ही जी काही शब्द आहे, आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. कोणत्या भाषेतून? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तामिळ भाषा. पुढील प्रश्न पहा, अहिल्याबाई या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? अहिल्याबाई. योग्य उत्तर आहे पुण्यवान स्त्री. लक्षात घ्या, अहिल्याबाई हा जो काही शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? पुण्यवान स्त्री. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय पहा, 23 मार्च शहीद दिन, 24 मार्च जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन, 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन आणि 4 नंबर पर्याय आहे सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 23 मार्च शहीद दिन असतो. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा काय असतो? स्मृती दिन. स्मृती दिनानिमित्त 23 मार्च हा शहीद दिन पाळला जातो. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे आणि जे काही तीनही पर्याय दिलेले आहेत, त्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. पुढे पहा, केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले? केसरी, लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणी सुरू केलं? तर बाळ गंगाधर टिळक
म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? योग्य उत्तर आहे देवीसिंग चौहान. देवीसिंग चौहान. जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? जे जे थॉम्सन हे शास्त्रज्ञ आहेत, यांनी कशाचा शोध लावला? योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉन. जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे डॅश डॅश क्रांतिकारक होते. कोणते क्रांतिकारक होते? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे बटुकेश्वर आणि भगतसिंग. दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे बटुकेश्वर आणि भगतसिंग हे क्रांतिकारक होते. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. श्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे? श्री धर्मनीती हे पुस्तक आहे, ते कोणाचं आहे? तर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचं पुस्तक आहे श्री धर्मनीती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी पुस्तक आणि त्यांचे लेखक आपल्याला दिलेले आहेत. पर्याय पहा. मृत्युंजय शिवाजी सावंत. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. फकीरा अण्णाभाऊ साठे. फकीरा ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. फकीरा अण्णाभाऊ साठे. तिसरा पर्याय पहा. अमृतवेल वि स खांडेकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. अमृतवेल हे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक वि स खांडेकर आहेत. बरोबर आहेत. चौथा पर्याय पहा. कॉमनवेल्थ सरोजिनी नायडू. विद्यार्थी मित्रांनो, कॉमनवेल्थ हे जे काही पुस्तक आहे ते सरोजिनी नायडू यांचं आहे का? नाही, चुकीचं आहे. कॉमनवेल्थ हे पुस्तक कोणाचं आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण कॉमनवेल्थ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे असा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. कॉमनवेल्थ हे पुस्तक कोणाचं आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. लक्षात घ्या, कोणता पर्याय अयोग्य आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे असं आपल्याला विचारलं आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. आता या ठिकाणी जे काही पहिले 3 पर्यायामध्ये जे काही तुम्हाला पुस्तक आणि लेखक दिले आहेत ते लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. कारण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नाही, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा यावर प्रश्न विचारला गेला आहे. मृत्युंजय हे पुस्तक कोणाचं आहे? शिवाजी सावंत. फकीरा हे पुस्तक कोणाचं आहे? अण्णाभाऊ साठे. लक्षात घ्या. आणि अमृतवेल वि स खांडेकर. पुढील प्रश्न पहा. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? योग्य उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती. प्रश्न महत्वपूर्ण आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लगेच लिहून ठेवा. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर बलवंतराय मेहता समिती. पुढे पहा. महाराष्ट्र राज्यपालांच्या राजभवनाचे नामकरण काय झाले आहे?
तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र लोकभवन. जे काही राजभवन होतं त्या राजभवनाचं नाव चेंज केलं आहे. काय केलं आहे? लोकभवन. पुढे पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट चुकीचा आहे? पर्याय पहा, अहर्निशी रात्रंदिवस सतत. विद्यार्थी मित्रांनो, अहर्निशी रात्रंदिवस सतत हे जे काही शब्द आहे एकमेकांच्या समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता गट चुकीचा आहे? पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, अशक्त, रोडका, दुर्बल, क्षीण. दुसऱ्या पर्यायामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, अडथळा, मनाई, प्रतिबंध, अटकाव. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा जे काही शब्द दिलेले आहेत ते एकमेकांच्या समानार्थी आहे. अडथळा, मनाई, प्रतिबंध, अटकाव. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता शब्दांचा गट म्हणजे समानार्थी शब्दांचा गट चुकीचा आहे? चौथा पर्याय पहा, आदित्य, अहि, भुजंग. विद्यार्थी मित्रांनो, आदित्य म्हणजे काय? आदित्य म्हणजे काय? सूर्य. लगेच लिहून ठेवायचं आहे. आणि अहि, भुजंग म्हणजे काय? साप. लक्षात घ्या, अहि, भुजंग, साप हे शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. आणि आदित्य म्हणजे काय? सूर्य. या ठिकाणी जो काही 4 नंबर पर्याय आहे तो चुकीचा आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे, कारण समानार्थी शब्दांचा कोणता गट चुकीचा आहे? तर 4 नंबर गट चुकीचा आहे. आदित्य म्हणजे सूर्य आणि अहि, भुजंग म्हणजे काय? साप. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. कोणता दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो? कुठल्याही प्रकारचा विचार न करता लगेच तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. संविधान दिन कधी असतो? तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी सांगणार नाही. संविधान दिन कधी असतो? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.